LCP हायस्कूल शिवनगर चौदरपाडा येथे स्वर्गवासी मान्यश्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली ग्रामस्थ मंडळ शिवनगर चौदरपाडा LCP हायस्कूल शिवनगर चौदरपाडा व प्राथमिक जिल्हा परिषद केंद्र शाळा शिवनगर चौदरपाडा यासकडून देण्यात आली। स्वर्गवासी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री या श्रद्धांजली देण्यास प्रमुख अतिथी मान्यश्री कृष्णाजी राघव वाकडे साहेब, मान्यश्री हनुमान वाकडे साहेब, मान्यश्री संजय पाटील साहेब, LCP हायस्कूलचे मुख्याध्यापक चव्हाण सर, जिल्हा परिषद केंद्र शाळेचे मुख्याध्यापक गंधे सर, मान्यश्री माने सर तसेच सर्व शिक्षक वर्ग, शालेय विद्यार्थी व कर्मचारी व ग्रामस्थ मंडळ शिवनगर चौदरपाडा तसेच मान्यश्री कृष्णाजी राघव वाकडे साहेब तसेच मुख्याध्यापक चव्हाण सर यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं काल दुर्दैवी असं विमानाच्या अपघातात निधन झालं आणि त्यामुळे आज आपल्याला श्रद्धांजलीची वेळ आपल्यावर आलेली आहे। अजितदादा पवार हे बारामतीचे नसून तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे आणि नेते होते, आधारस्तंभ होते आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये मला वाटतं 1981 पासून त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली आणि अखेरची म्हणजे 28/1/2026 रोजी त्यांची राजकीय वाटचाल संपुष्टात कालाच्या जबड्यात त्यांना जावं लागलं। आज आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला 3 दिवसाचा दुखवटा जाहीर केला असला तरी आपण असा विचार केला, काल मी सरांना फोन केला, सर आपल्या शाळेमध्ये अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवायचा आहे आणि त्यांनी मला लगेचच सांगितलं की आपण करूया। आज आपण ग्रामस्थ मंडळ शिवनगर, पंचक्रोशी हायस्कूल लोणार चौदरपाडा, जिल्हा परिषद शाळा शिवनगर, ग्रामपंचायत लोणार यांच्या सौजन्याने आणि ग्रामस्थ मंडळांच्या वतीनं आपण या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्वजण आपण एकत्र येऊन हा कार्यक्रम याच्यासाठी करतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारच्या योजना, चांगल्या प्रकारचं काम ज्या व्यक्तीने केलं त्याचा आपल्याला देणं लागतं, म्हणून आपण सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। अजितदादांच्या बद्दल सांगायचं झालं तर ते कुठल्याही पक्षाचे असतील, परंतु या महाराष्ट्र राज्याचे ते अनेक वेळा, जास्तीत जास्त वेळा म्हणजे 6 वेळा उपमुख्यमंत्री झाले आणि अनेक महाराष्ट्र राज्याचे त्यांनी पद भूषवलेले आहेत आणि त्यांना आपण आज पोरके झालेलो आहोत, ते आपल्यातून निघून गेलेले आहेत, म्हणून त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभावी म्हणून आपण सर्वांनी त्यांना श्रद्धांजली अर्पित करायची आहे आणि त्याच्यासाठी आपण जमलेलो आहोत। तर आपल्याला आज त्यांना श्रद्धांजली म्हणून खरी अर्पण करायचे ते पसायदानाने, ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानाने आपण त्यांना श्रद्धांजली अर्पित करणार आहोत। सर्वांनी पसायदान म्हणायचंय आणि त्याच्या माध्यमातून अजितदादा विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान, हे खलांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे परो मैत्र जीवांची दुमितांचे तिबिर जावो, विश्व सधर्म सूर्य पावो, जो जे वांचिल तो ते लाभो, प्राणी जात वर्ष सुखा मंगली, ईश्वर निष्ठांची मांद्याली, अर्णवत भूमंडली भेटो तया भूता, चला कल्पतरुचारव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे आलंजन, मार्तंड हे तापैन तैसाई सदा सज्जन सोयरे होतु, किमौना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी, मजे जाधी पुरके अखंडित अनेक ग्रंथ उपजे विशेष लोके, द्रष्टा द्रष्ट एक मने विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला,
येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ओम शांती शांती. अमर रे अमर रे. शनिवारी सकाळी साधारणतः 8:40 ते 8:45 ची वेळ आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक मुरब्बी मातब्बर असे राजकारणी आपण म्हणू शकतो, उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार हे आपल्यातून निघून गेले. एका विमान दुर्घटनेमध्ये त्यांचं आकस्मिक असं निधन झालं. महाराष्ट्रावर एक प्रचंड असा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. काल महाराष्ट्र शासनानेच सर्व शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय तसेच सर्व शैक्षणिक संस्था यांना सुट्टी जाहीर केली होती. तसेच आज आणि उद्या म्हणजे 28, 29, 30 3 दिवस राजकीय दुखवटा महाराष्ट्र शासनाच्याकडून पाळला जाणार आहे. सर्व शासकीय कार्यालयामध्ये राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरण्यात आलेले आहे. स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे केवळ एका पक्षाचे नेतृत्व नसून एक धडाडीचे कार्यकर्ते होते. महाराष्ट्र राज्यासाठी योगदान दिलेलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार 1959 मध्ये काटेवाडी बारामती या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता आणि कालची तारीख आपण 28 जानेवारी 2026 या कालखंडामध्ये अजित पवार यांनी वेगवेगळे राजकीय पद भूषविलेली आहेत. सर्वप्रथम एका साखर कारखान्याचे संचालक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये विविध प्रकारचे मंत्रीपद भूषवलेले होते आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्री झालेले हे व्यक्तिमत्व होतं. 4 वेळा उपमुख्यमंत्रीमध्ये मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं होतं. अजित पवार यांचं व्यक्तिमत्व दिलखुलास होतं, रांगड्या स्वभावाचं होतं आणि हसमुख होतं. आपल्या सामान्य बोलीभाषेतून कार्यकर्त्यांशी संवाद साधायचे, वेळ प्रसंगी विनोदी करायचे. एक फार मोठा जनसमुदाय त्यांनी कमवलेला होता आणि त्यांचे कार्यकर्ते हेच त्यांची युनिटी होती, हेच त्यांचं ताकद होतं या ठिकाणी. असं हे व्यक्तिमत्व केवळ एक राजकीय पक्षाचं व्यक्तिमत्व नसून महाराष्ट्र शासनाला योगदान देणारे एक महान व्यक्तिमत्व होतं आणि आज आपल्या महाराष्ट्र राज्यातून हे व्यक्तिमत्व हरपून गेलेलं आहे. आज या ठिकाणी आपण शाळेच्या प्रांगणामध्ये उभा राहिलेलो आहोत. व्यासपीठावर माझे सहकारी शिक्षक उपस्थित आहेत. या गावचे सुपुत्र माझे जिल्हा परिषद सदस्य वाकडे साहेब आहेत. सन्मानी ग्रामस्थ आहेत. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत या ठिकाणी आणि तुम्ही सर्व विद्यार्थी आहात. आपल्या शाळेच्या वतीनं काल आपण श्रद्धांजली वाहिलेली आहे. आपण आज देखील या ठिकाणी औपचारिकरित्या या ठिकाणी आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी वाकडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करून